नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. भक्तांनो, बघा, प्रत्येक वर्षी आपण अक्षय तृतीयेनिमित्त अगदी काही दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो. आपण वर्षभर अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची वाट बघतो. ज्या लोकांना नवीन कामाचा शुभारंभ करायचा आहे किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, गृह प्रवेश करायचा आहे, एखादी शुभ गोष्ट करायची आहे, एखादी गाडी खरेदी करायची आहे, तर बघा, त्यासाठी अक्षय तृतीया तिथी ही सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे पण काम कराल, जी पण गोष्ट कराल, ती अक्षय पटीने तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त करून देते, अक्षय पटीने त्याचं फळ प्राप्त करून देते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदर मी आता ज्या वस्तू सांगणार आहे, या वस्तू किंवा यापैकी एक तरी वस्तू आपल्या घरी आणायची आहे. ही एक तरी वस्तू अक्षय तृतीयेच्या अगोदर आपल्या घरात आणून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती त्याची पूजा किंवा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो करून ती वस्तू तुम्हाला तुमच्या कपाटात, तुमच्या खिच्यात किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. ज्यांच्याही घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, गरिबी काही केल्या कमी होत नाही आहे, सतत घरात वादविवाद होतात, घरामध्ये सतत निगेटिव्हिटी आहे, घराची प्रगती होत नाही आहे, मुलांना यश मिळत नाही आहे, मुलांची प्रगती होत नाही आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप कामाचा हा व्हिडिओ आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि घरात यशाची प्राप्ती होण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं, घरात मुलं कमावतात, तुम्ही कमावताय, पती कमावताय, पण तरी पण म्हणजे घरातलं दारिद्र्य संपत नाही, घरामध्ये सुख लागत नाही, घरात खूप आजारपण असतं, घराला सतत नजर लागते, घराची प्रगतीच होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या काही दिवस अगोदर, आज उद्या परवा जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला बाजारामध्ये कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं, या पूजेच्या साहित्याच्या दुकानातून हिरडा, बघा, हिरडा, आता कुणी त्याला औषधी वनस्पती असेही म्हणतं, पण जिथे पूजेचं साहित्य मिळतं तुम्हाला सहज तिथे मिळेल. तुम्हाला एक हिरडा खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. आणलेला हिरडा जो आहे हा तुम्हाला आत्ता आपल्या घरात, कपाटात किंवा कुठेही तुम्हाला ठेवायचं आहे. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी, ज्या दिवशी अक्षय तृतीय आहे त्या दिवशी हा हिरडा तुम्हाला देवघरामध्ये एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या, पितळेच्या वाटीमध्ये ठेवून तुम्हाला तो हिरडा लाल कापडामध्ये बांधायचा आहे. लाल कापडात बांधलेला हा हिरडा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवून तुम्हाला माता लक्ष्मीला यशप्राप्तीसाठी प्रार्थना करून तो हिरडा कापडात बांधून उजव्या हाताच्या मुठीत घेऊन 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, दोनही सेवा केल्यानंतर हा हिरडा घरातल्या त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायला सांगा ज्याला यश हवं आहे. मुलांसाठी करताय मुलांच्या सोबत, पतीसाठी करताय पतीच्या सोबत. हा हिरडा तुम्ही मुलांसोबत किंवा पतीसोबत ठेवलात, कधीही अपयश येणार नाही, कधीही खूप दारिद्र्य, गरिबी किंवा आजारपणाची जी वेळ आहे ना ती तुमच्यावरती उद्भवणार नाही. जोपर्यंत हा हिरडा घरातल्या एक जरी व्यक्तीच्या खिच्यात आहे, घराचं नेहमी निगेटिव्हिटीपासून आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. आता मी तुम्हाला दुसरी वस्तू सांगते. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा. पैसा असण्यासाठी कष्ट, मेहनत जितकी गरजेची आहे तितकंच महत्त्वाचं त्याला नशिबाची साथ मिळणं आहे. तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदर बाजारातून एक चांदीची तार खरेदी करायची आहे. आता चांदीची तार मी अवघ्या 2 दिवसापूर्वीच घरी आणलेली आहे आणि 150 रुपयाला मला एवढा तुकडा मिळालेला आहे. बघा, 150 रुपयाला मला एवढा तुकडा मिळालेला आहे. आता तुमच्याकडे ज्वेलर्स कसे आहे ते तुम्हाला माहिती. फक्त तुम्हाला एक चांदीचा एवढा तरी तुकडा आपल्या घरी आणायचा आहे. चांदीचा आणलेला तुकडा जेव्हा तुम्ही घरी आणाल तिथून तो देवघराच्या समोर, आपल्या देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये ठेवून द्या. ज्या दिवशी अक्षय तृतीय आहे त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा चांदीचा तुकडा किंवा चांदीची तार तुम्हाला हळदीत मिक्स करायची आहे. थोडी ओली हळद करा,
हळदीत थोडंसं पाणी घाला, ओली करा आणि या चांदीच्या तुकड्याला किंवा या चांदीला ती हळद लावा. आता हळद लावलेली ही चांदी आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर एका लाल कापडावरती ठेवा आणि आपली इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगा. संपूर्ण अक्षय तृतीया तिथी संपेपर्यंत ही चांदीची तार देवघरातून हलवायची नाही. संपूर्ण अक्षय तृतीया संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाली, देवघरात दिवाबत्ती केली की त्यानंतर ही चांदीची तार देवघरातून उचलायची आहे आणि ते आपल्या कपाटात जिथे तुम्ही सोनं चांदी जे काय तुमचं थोडाफार ठेवताय तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. जर अभिमंत्रित केलेली ही चांदीची तार अक्षय तृतीयेपासून तुम्ही तुमच्या कपाटात किंवा तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवली तर दुपटीने तुमच्याकडे पैसा येत राहील. कधीही कुणाकडे उसणं मागण्याची वेळ येणार नाही, कर्ज राहणार नाही किंवा कितीही दारिद्र्य गरिबी असेल तर ती तिथून संपायला लागेल. बघा, तार, चांदीची तार, ज्यामध्ये चांदी म्हणजे काय माता लक्ष्मी आणि हळद भगवान विष्णू. चांदीमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि हळदीमध्ये भगवान श्री विष्णूंचा सास आहे. जेव्हा दोनही गोष्टी अक्षय तृतीयेला एकत्रित करून देवघरात ठेवता आणि या दोनही गोष्टी अक्षय तृतीयेपासून जेव्हा तुम्ही कपाटात किंवा तिजोरीत ठेवता तेव्हा या दोघांचाही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास तुमच्या घरात राहतो, तुमच्या तिजोरीत राहतो, तुमच्या जवळ राहतो आणि त्यामुळे पैशांचा प्रत्येक प्रश्न सहज सुटून जातो. कारण ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातली माता लक्ष्मी कायम स्थिर असते. तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कमळ बीज. कुणी कमळगट्टा मनी म्हणतं, कुणी कमळाचं मनी म्हणतं, कुणी कमळ बीज म्हणतं. बाजारात मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला कमळाचं एक बीज खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे. कमळाचं बीज घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. म्हणजे अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्ही आणलं तर ते तसंच ठेवा, फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. पंचामृत घातलं तरीही चालेल. देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची, त्यामध्ये हे कमळ बीज ठेवायचं, स्वच्छ त्याला स्नान घालून घ्यायचं, स्वच्छ एका कापडाने ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर हे कमळ बीज जे आहे ते लाल कापडामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याच्यावरती 7 वेळा श्री सुक्ताचं पाठ करत त्याच्यावरती कुंकू अर्चन करायचं. बघा, कमळ बीज स्वच्छ पाण्याने धुवायचं, पंचामृत घातलं तरी चालेल तर साधं पाणी घाला. त्यानंतर हे कमळ बीज स्वच्छ कापडाने पुसल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल तिथे एका कापडावरती हे कमळ बीज ठेवा आणि त्याच्यावरती कुंकू अर्चन करा. कुंकू अर्चन करत असताना तुम्हाला या 3 बोटांनी कुंकू अर्चन करायचं आहे. 3ही बोटांनी कुंकू अर्चन करत असताना श्री सूक्त म्हणायचं आहे. फलश्रुती नाही म्हटली, 7व्या वेळी शेवटी म्हटलं तरीही चालेल. आता हा कमळ बीज अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. ही सेवा तुम्ही दिवसभर कधीही करा, पण संपूर्ण अक्षय तृतीया संपेपर्यंत तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. अक्षय तृतीया संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा कमळ बीज आणि त्यावरती अर्पण केलेलं कुंकू, दोनही गोष्टी तुम्हाला एका कापडामध्ये, जे लाल कापड तुम्ही घेतलेलं आहे किंवा अन्य कुठल्याही कापडामध्ये तुम्हाला हे बांधायचं आहे आणि तुम्हाला हा कमळ बीज आणि त्यावरती सिद्ध केलेली कुंकू अर्चनची सेवा म्हणजे हे कमळ बीज जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या दाराला, आपल्या कपाटामध्ये, पैशांच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या सोबत जिथे तुम्हाला यश हवं आहे, जिथे लक्ष्मी तुम्हाला हवी आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यातली एक जरी गोष्ट अक्षय तृतीयेच्या आधी तुम्ही घरी आणली खूप आहे. शक्य असेल तर तुम्ही सगळ्या पण आणू शकतात, पण एक तरी आणण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण ही तिथी खूप शुभ आहे. आपण वर्षभराची वाट बघतो. प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य असतं असं नाही, पण ह्या महत्त्वपूर्ण वस्तू जरी तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तरी त्याचं महत्त्व हे खूप विशेष आहे.